समन्वयाचं वातावरण जिल्ह्यामध्ये अधिक निर्माण व्हावं आहेच. समन्वय आहे तर आम्ही एकाच पक्षामध्ये आता आहोत आणि त्यामुळे कुठलाही वादविवाद राहिलेला नाही. जो काय आधी होता तो प्युअरली पक्षीय भूमिका घेऊन वेगवेगळे व्यासपीठं होती. तो विषय आता राहिलेला नहीं. एकाच पक्षात आल्यानंतर आगामी लोकसभा चुनाव की तैयारियां शुरू। अशोक चौहान की मौजूदगी में बीजेपी सांसदों विधायकों की बैठक। आगामी चुनाव को लेकर समीक्षा बैठक हुई। बीजेपी में शामिल होने के बाद अशोक चौहान नांदेड़ पहुंचते ही नांदेड़ जिले के बीजेपी सांसदों विधायकों और प्रमुख नेताओं की बैठक बुलाई। नांदेड़ रेस्ट हाउस में हुई इस बैठक में सांसद प्रताप पाटिल चिखलीकर, सांसद डॉक्टर अजित गोपछड़े, भाजपा विधायक राजेश पवार, विधायक डॉक्टर तुषार राठौड़, विधायक भीमराव केराम, विधान परिषद सदस्य राम पाटिल रातोडीकर समेत अन्य पदाधिकारी और नेता मौजूद थे। मी आणि गोपछेडे आम्हा दोघांचीही राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आणि मी भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतर मी सर्वांना या ठिकाणी सन्माननीय खासदार प्रतापरावजी, गोपछेडेजी आणि भाजपामध्ये सर्व माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार या सगळ्यांना मी चहा करता निमंत्रित केलं होतं. एक समन्वयाचं वातावरण जिल्ह्यामध्ये अधिक निर्माण व्हावं आहेच. समन्वय आहे तर आम्ही एकाच पक्षामध्ये आता आहोत आणि त्यामुळे कुठलाही वादविवाद राहिलेला नाही. जो काय आधी होता तो प्युअरली पक्षीय भूमिका घेऊन वेगवेगळे व्यासपीठं होती. तो विषय आता राहिलेला नाही. एकाच पक्षात आल्यानंतर येणारी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी एकोप्याने कामाला लागायचं आहे. या हेतूनेच आजची साधारण चर्चा या ठिकाणी झालेली आहे. हा पुढच्या महिन्यात निवडणुकीची घोषणा होणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भामध्ये पूर्वचर्चा झालेली आहे. सन्माननीय पंतप्रधानांचं आगमन 28 तारखेला आहे. त्या अनुषंगाने साधारण चर्चाही झालेली आहे आणि जिल्ह्यामधल्या जबाबदाऱ्या, बूथ कमिट्या आणि अन्य या सगळ्या राजकीय गोष्टीवर एक साधारण चर्चा या ठिकाणी झालेली आहे. नाही, मला जे वाटत होतं की अशोकरावजी चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये येतील ते मी बोलत गेलो आणि ती गोष्ट खरी झाली. ते भारतीय जनता पक्षामध्ये आले. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा देखील मी स्वागताला तिथं होतो आणि सर्वात आनंदाची गोष्ट अशी की ज्यांनी पक्षाच्या कुशीमध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलं ते डॉक्टर अजितजी गोपछेडे यांच्यासोबत अशोकरावजी आणि दोघांनाही राज्यसभेवर पक्षाने उमेदवारी दिली. दोघंही बिनविरोध निवडून आले आणि आपण बघितलं की दोघांचंही काल नांदेडमध्ये आगमन झाल्यावर दोघांचंही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि आजची जी बैठक होती ती अशोकरावजी चव्हाण यांनी बोलवलेली होती. सर्वांमध्ये समन्वय असावा अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी पक्षात आल्याच्यानंतर तो काही विषय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे सर्वांनी समन्वयाने काम करावंचं ठरलं. आपण अनेक वेळा सार्वजनिकरित्या म्हटलात की अशोक चव्हाण भाजपात येणारच आहेत, परंतु अशोक चव्हाण जरी आले तर पुढचा लोकसभेचा उमेदवार मीच आहे. तर मग आता लोकसभेचा उमेदवार कोण असणार? आता लोकसभेचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवेल आणि पक्षश्रेष्ठीने जो उमेदवार देईल तो भारतीय जनता पक्षाचा उम्मीदवार 100% निवडून येईल. न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।